ह्या गावचा सरपंच निवडण्यासाठी त्या उमेदवाराची एक कबड्डीची टीम असावी लागते आणि मग जी टीम जिंकेल तो उमेदवार ह्या गावचा सरपंच बनतो. साम दाम दंड भेद वाटेल ते करीन, पण ही मॅच मी जिंकणार. म्हणजे नाना यावेळी तुम्ही सरपंच नक्की. अरे गाव असो किंवा शहर, वाघ हा वाघच असतो, कळलं काय? ज्वाला म्हणजे या माधवरावच्या दोन्ही मुली. अरे लय डेंजरस आहे ते. तिकडली पोरं काय बोलतात माहितीये काय? तुमच्या ढोंगणावर मस्सा आहे. काय? जेव्हापासून मी तुला बघितलंय तेव्हापासून मी तुझीच स्वप्न बघतोय. कामिनी, तुझंही माझ्यावर प्रेम आहे ना? पीछे पीछे आऊंगा तेरे. बाबाचं एका मुलीवर प्रेम बसलंय. काय? तू येऊन ना डोंगरे, पागल झालो तुझ्यासाठी छून दे जरा. मला असं वाटतं की आई बाबांना ना आता नको समजायला. ही मुलं मोठी झाली की तेच आपल्याला धडा शिकवतात. जणू आपण काही अज्ञानीच आहोत. सावरू कसे मी माझ्या मनाला धीर हा सरला. माझ्या घरात जेव्हा मुलींचा जन्म झाला होता ना, तेव्हा या गावातल्या खूप लोकांनी मला सांगितलं, सावध राहा, मुलींचा जन्म झालाय तुमच्या घरात. माझा या लग्नाला नकार आहे. माधवराव आणि त्याच्या मुलीला मी बरोबर धडा शिकवणार. देव आणि दैवान या दोघांनी मिळून आज आपल्या विरुद्ध पासे टाकलेत. देव जे काही करतो त्याच्यामध्ये गुपित असतं. किती भयानक अपघात होता तो. माधवरावाच्या टीम मध्ये जो खेळेल ना त्याचं काही खरं नाही. कामिनी, नक्की काय चाललंय तुझ्या मनात? टक्कर द्यायची आणि ही लढाई जिंकायची पण. सध्या पाहता मुलांचा पगडा खूप भारी दिसतोय. मुलींना खूप मेहनत करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. अपने इस कंधे के ऊपर कावड़ उठा लेती थी ना, तो वो पावर कहाँ है? पलक झपकते ही मुर्गी पकड़ लेती थी, तो वो स्पीड कहाँ है? गोबर का गोला बना के दीवार पे थाप मारती थी, वो फोर्स कहाँ है? हे आई भवानी मला शक्ती दे.